एका गावात महात्मा आले. संत प्रारब्ध बदलू शकतात बरं, देवाला नाही प्रारब्ध बदलता येत. देवाला जर प्रारब्ध बदलता आला असतं तर तो बिना चपलाचा काऊन फिरला. तुम्ही आता जिला वाटे लावले माझ्या लक्ष्मी मातेला, जी कमळावर उभी आहे, तिला जर प्रारब्ध बदलता आला असतं तर ती 6 महिने 26 दिवस दगड उशाला घेऊन, नाही राक्षसनीच्या तोंडाचा वास घेत का बसली. 6 महिने 26 दिवस आणि बाकीचे महिने 14 महिने 27 दिवसातले फक्त 6 महिने 26 काढे. तर हे बाकीच्या दिवसात दगड उशाला आणि गवत पाठीला घेऊन विशाल भाऊ लक्ष्मी झोपली. लक्ष्मी योग घडला, सीता देवी कर्मे श्रीराम वनवासा गेला. का नाही का 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 देवाला नाही त्याचं प्रारब्ध बदलता येत, नाही चप्पल घालता आली. अहो ज्यांच्यावर संताची लक्ष्मीची कृपा झाली, ज्या घरी लक्ष्मीची थोडीशी कृपा झाली, त्या घरच्या बाईला जशा साड्या तशा चपला. वाक्य कळालं का तुम्हाला. ज्या घरी लक्ष्मीची थोडी कृपा झाली त्या घरी त्या बाईला जशा रंगाची साडी तशा चपला. हॉलमध्ये घालायची चप्पल वेगळी, किचनमध्ये घालायची चप्पल वेगळी. महाराज घरी आल्यावर हाणायची चप्पल आहे का नाही काय माहिती. आणि महाराजांनी चुकीनं वागल्यावर त्या थुत्तर फुटूस तर हाणते, आणि ते बी काय खोटं थोडं विठाला विठाला विठाला. मला सांगा, थोडीशी लक्ष्मीची कृपा झाली तर आपल्याकडे इतका बदल होतो, इतका बदल, इतका बदल, इतका बदल. आणि तिलाही चप्पल नाही, तिला गादी नाही. तिच्या मालकाचं नाव घेणाऱ्या बाळूला एवढे मोठा पलंग बसायला टाकलाय. कोणाच्या मालकाचं नाव घेतो आपण? लक्ष्मीच्या मालकाचं. बुवा लक्ष्मीच्या मालकाचं नाव घेतो ना आपण, मनोज भाऊ. तर आपल्याला एवढा मोठा माईक, सगळं पद्धतशीर यथा सांग, आणि त्या मालकालाही चप्पल नाही. प्रारब्ध देवाला त्याचं बदलता येत नाही. एका बाईला गावात एक साधू आले, 5-10 साधू येत होते पूर्वीच्या काळात. ज्यानं 6 धुतले त्याचं नाव साधू. जे सगळं साध्य करते त्याला मग तुम्ही म्हणतात साधू. तुम्ही आम्हालाही म्हणतात, हे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. वाणी श्रीमंत आहे तुमची, आम्ही नाही त्या यादीत येत. साधू त्याला म्हणायचं. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार यानं धुवून टाकलाय ते साधू. अशी साधू गावामध्ये मारुतीरायाच्या मंदिरात आली. प्रारब्ध बदलत असतात, संतांचे उपकार असतात. गावात आले, संध्याकाळची वेळ आहे. रात्रीच्या वेळेला काही मुख्य साधूंनी सांगितलं, अरे फार दूरचा प्रवास झाला रे, रस्त्यात गाव नाही, या गावात यायला किती वेळ झालाय. रात्रीची 11:30 वाजलेत, 11-11:30 वाजलेत. आता सगळी लोक झोपलेली असतील, आपल्याला काय भेटल. देवात आणि संतातला फरक सांगतोय. पण काही महाराजासोबत अशी काही माणसं येतं की त्यांच्यामुळं महाराज मोठा होतो. महाराजानं कमीपणा आणायचा नाही बरं. आणि असे काही माणसं येतं की महाराज त्याच्यामुळे भ्रष्ट होतो. अशा 14 व्याख्या आता. अशा काही महाराष्ट्रात मावल्या आता, नालायक नवऱ्याला सुद्धा मोठं करतात. मायबापाचं नाव सांभाळण्यासाठी वाटेला आलेलं कोणाचं खुरपण असेल, कोणाचा कापूस वेचणं असेल, कोणाची सोयाबीन कापणे असेल, कोणाची तूर कापणे असेल, वाटेल ते काम करील. पण आपल्या मालकाचं आणि आईवडिलाचं नाव मोठं करण्यासाठी ती त्याला मोठं करते. अशा मावल्या 14 पैकी 2-3 व्याख्या 2 सांगितल्या तुम्हाला. कारण संगती संग दोष आहे. संगतीमुळे माणसं मोठी होऊ शकत असतात. तेवढ्या मोठ्या सात्विक महाराजांच्या सानिध्यात त्यांची शिष्य सुद्धा चांगली होती. नाही तर बरेच शिष्य असे असते, गाडीत बसणार पण गाडी पंक्चर झाल्यावर ते झोपणार. ड्रायव्हर गाडी खोलायला, महाराज मोबाईलची बॅटरी लावायला. ड्रायव्हर थकला, महाराजांनी धोतर खोचलं, पुन्हा टायर खोललं, आणि हे नंतर उठले. हो कस काय हो, गाडी थांबल्यावानी झालती. हो अशीच थांबली होती, मधात सासरवाडी होती आमची. हा असं नाही, मी तुम्हाला नाही म्हणालो बापू, असं तसं. या बा लेकी बोले सुने लागे, असं काही बी अंगावर नाही करता घेतलं पाहिजे. नाही
नाही, मी असं सरळ सरळ सांगाल. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मी कोणाला कशाला कपडे शिवू, आहे का नाही? असं होतं. अशीच शिष्य चांगलं उपरणं असलं की बाबा गोड वाटायला राव. महाराज इकू नको म्हणजे बरं आहे कुठं. असे त्या महाराजांचे शिष्य चांगले होते, मनोज भाऊ चांगले होते. ते म्हणले गुरुवर्य प्रसाद आणतो आम्ही. त्या गुरुवर्यांनी सांगितलं अरे वेडे आहेत का, लोक मारतील तुम्हाला, आपण संन्यासी माणसं आहेत, भगव्या कपड्यातले, आपण ब्रह्मचारी आहेत, आपल्याला काही नियम आहेत, मर्यादा आहेत आपल्याला. रात्री अपरात्री कोणाच्या चौकटीला हात कसा लावताय ना आपल्याला. पण ते म्हणले तुमच्या मर्यादेला तडा जाऊ देणार नाहीत असं वागतो. अधिकारी होते ते, काय सामान्य ब्रह्मचारी होते काय, साधू होते ते, मारुतीरायाच्या सानिध्यातले. आणि ते त्याच्यातले 2 शिष्य गेले आणि एक शिष्य चतुर होता, त्यानं आवाज दिला भिक्षाम देहि मा. बाय म्हणलं मा काय याला पोटात बरम्या नांदायला काय म्हणते, काय मिळत नाही, काय काळ पडा गो याला, रातच्या 11:30 भाकर मागायले. अशा बाय म्हणले. अख्ख्या गावाला चक्कर मारली भाऊ, अख्ख्या गावाला. दुसरा म्हणला अरे गुरुजी म्हणले होते भिक्षा भेटत नाही, शांत बस म्हणला, भिक्षा दिलीतच गुरुजीला तोंड दाखवीन, अन्यथा मी माझ्या मार्गाने निघून जाईन, एकदा माझ्यासोबत चल. आणि मग गेले तर आवाज दिला जो कोणी 1 भाकर देईल त्याला 1 पोरग होईल, 1 भाकर देईल त्याला 1 पोरगी होईल. नुसतं पोरगच कसं म्हणायचं, आणि साऱ्याला पोरं झाल्यावर आपल्या पोरायला लक्ष्मी कुठून आणायच्या. गुरुवर्य रामदेव बाबाच्या संस्थेत पाठवायचे का पेस्ट ऐकायला, ब्रश शिकायला, आहे का नाही. आपल्या महाराज मंडळीतला दर्जेदार उद्योगातलं रत्न कोण असेल तर रामदेव बाबा. काय उद्योगातलं रत्न रामदेव बाबा. तुम्ही जरा टाकी जाणं, आपण बी काहीतरी 2-4 मशीद पाळायच्या, एखादी गायच पाळायची, काय उद्योग रामदेव बाबाचे. वाती पण लक्ष्मी आल, वाती पण रामदेव बाबाचे. आदर्श घेतला पाहिजे तशा माणसाचा. अहो संन्यासी माणूस किती उद्योग. आपण एक लक्ष्मी केली, आपल्याकडे पण एक उद्योग असावा. उद्योगं वर्धन्ते लक्ष्मी, आहे का नाही. कोणाला लक्ष्मी माळ घालीत नसते, आदर्श घेतला पाहिजे त्याचा. हो म्हणून पोरी सुद्धा हो अशा अपेक्षा करी जा. जो कोणी 1 भाकर देईल त्याला 1 कन्या होईल, ज्याला जो कोणी 1 भाकर देईल त्याला 1 मुलगा होईल. आता ते हिंदी भाषेत होता. 1 रोटी देगा उसे 1 बच्चा होगा, 1 रोटी देगा उसे 1 बच्चा होगा. विशाल भाऊ त्यानं आरोळी ठोकली. एका बाईच्या घरात 5 भाकरी होत्या. त्या बाईचा नियम होता मालक आल्याशिवाय ती जेवत नव्हती. ते का तुमची आमची बायको थोडीच होती. श्रावणात एका ठिकाणी तेरवीचं कीर्तन केलं आणि त्याची तेरवी ती असंच गांजा फुके होतं. पण पोराचा काळ सुधारला आणि बापाची तेरी ठुली, ते असंच गांजा फुकेन. ते फुकून दिल्यावर त्याच्या अंगातून देशीचा वास येत होता. आणि त्याच्या तेरवीला मग कीर्तन तर मेनला आपण गडे आता घरीच जेवा. सोमवार होता घरी सोडू. तर आमच्या घरचे म्हणले बाई तुम्ही आलात का. म्हणलं हो. तू सोमवार सोडा. हो. आणि मी येऊस तर काऊन नाही थांबली, भाज्या गार झाल्या असत्या. नाही तुमची लय खसखस पिकली, इतकी येडपट बायको नाही मी. तितकी येडी असती तर मी पण गुरुवर्य रामदेव बाबाच्या संस्थेत गेलो असतो ना. पण नाही, तुम्हाला राग येईल तुमच्या बायकायला म्हणून मी माझ्या बायकोवर घेतलंय. पण गळ्यात शपथ तुमच्या बायकायचं सांगायलो हे मात्र ध्यानात ठेवा. विठाला विठाला तुमच्या आमच्या बायका येतोय. एका निष्ठावंत वारकऱ्याची पत्नी होती. 5 भाकरी मालक येईन म्हणले, आले नाही. आपल्या बायका काय बाबा. एक जणाची इथं मनोज भाऊ आम्ही जेवायला गेलोत, अजून कीर्तन ते म्हणले या जेवायला गेलोत. उन्हाळ्याचे दिवस, कुरड्या पापड्या वगैरे सगळं, रस आंब्याचा रस होता, गावरान आंब्याचा. हो ते दुर्मिळ झालाय गावरान आंब्याचा रस. आता कशाला काही लावलं की हे फार उत्कृष्ट सुंबळे आहेस तू, येडपट आहेस, तुला आखलीचा कांदा नाही. गावरान आंब्याची बरोबरी जगातल्या कोण्याच आंब्यान करायची नाही, कोण्याच आंब्यान करायची नाही, कोण्यात नाही. आणि लोणकड्याचं माझ्या या महाराष्ट्रातल्या माऊलीने हातानं रई लावून किंवा घरच्या गाईचं म्हशीचं मिक्सरवर दही हलवून त्याचं काढलेलं लोणी, स्वतःच्या चुलीवर किंवा गॅसवर कढवलेल्या लोण्याचं तूप जगातल्या कुठल्याच कंपनीच्या तुपानं बरोबरी करायची नाही.
तो पिकायची पद्धत कशी होती माहितीये का? घृतायो व्यापारयं तत्त्वबलेषु पारनिरोर सव्य भागानां यद्घ्रताति जायते न घ्राणमेवचम. जिनच्या पॅन्टीवाल्याला काय माती माहित नाही, तुम्हाला बी टिकलेवाल्याला काही माती माहित नाही. फक्त जुन्या बायकांना विचारा आणि जुन्याला विचारा, जुन्या म्हातारा. इथं असं तेल तूप लावायचे. वा 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 बापू, हे मी नाही लिहिलेलं, मला फक्त वाचायचा नाद आहे. एखादा म्हणत असेल कशा ते, तू वाचव रे चोंबळ्या. विठाला विठाला विठाला. दर्जेदार काय सांगत होतो? हा, जेवायला गेलो होतो आम्ही. घरच्या गावरान आंब्याचा रस होता. आम्ही जेवलोत मस्त छान पद्धतशीर. जवळच कीर्तन मनोज बुवा. मग आता इथे कीर्तन करून असंच पुढं जायचं आंबा जोगायला. तिथंच आराम केला. म्हणलं आता ताई तुम्ही जेवा बरं, आमचे जेवण झालेत, बसा. नाही महाराज तुम्हाला वाटेल. मी म्हणलं बाई तुम्ही जेवा, मला उशिरा जायचंय. मग ती बाई, त्या बाईन स्वयंपाकाला 2-3 शेजारनी बोलील. त्या 4 जण जेवायला बसल्या आणि मी बाहेर गेलो. असा दारातून जाता जाता पाहिलं स्वयंपाक घराकडं, तर 4 जेवायला बसल्या. आणि जिच्या इथं आम्ही जेवलोत का तिच्या ताटात भजेत नव्हते. तर मी यजमानाला म्हणलं आम्हाला थोडे कमी वाढे असते तरी जमलं असतं, तुमच्या मंडळीच्या ताटात भजे नाहीत. नाही म्हणले महाराज ती आता खात नाही. म्हणलं का? ती तळतानाच खाती. ती गार झाल्यावर खात नाही म्हणले, ती तळतानाच खाती. वा 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 म्हणलं कायच वा. आमचं पण नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय. त्या बायकोच्या हातचा स्वयंपाक खाल्ला. आणि तू तर कुठं झोपला असेल काय माहित, तुला तो मरूस तर खाचा. विठाला विठाला सात्विक बाई. खिडकीचं दार काढलं, पाहलं. महाराज थांबा, महाराज थांबा. पदर सावरला. कपाळावर सुंदर अशी कुंकवाची चिरी होती. आज कसे कपाळ शोभिवंत दिसायले त्यांचे बघा ना. महालक्ष्मीच्या निमित्तानं कवत नाही, टिकल्यावर का पण एक बोट कुंकाचं लावलंय. असंच तुम्हाला वाटू द्या, गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे. टिकली लावा, मी नाही म्हणणार तुम्हाला कुंकू लावा, टिकली लावा. पण रोज टिकली लावल्याच्या नंतर लाकडाच्या बगव्यामध्ये ठेवलेल्या कुंकवाचं बोट टिकलीवर लाई जा. देवतरुयाम य तुळशी यत सर्वा पवित्रो भयजाया यत सर्वातिथिं कुंकुमार्जितं नैवं गांजाकसं लिखितं वेदाति मंत्रशक्ति भयव्याप्ति हो सर्वो ललाटं प्रपटले अर्जिवतं कुंकुमा सर्वस्थिता विलेपन सर्व सौभाग्यप्रदायिनी. हे कशासाठी? हे काय हे डोके गोळ्या संपलेल्या लोकांनी दिले काय? किती सुंदर कपाळ दिसते आज, किती सुंदर किती सुंदर. त्या टिकली का लाविनत, पण कुंकवामध्ये बोट बुडवायचं. समर्पितं देवतरु, हा म्हणजे तुळशी. एक बोट तिकडं करायचं आणि दुसरं बोट बुडवून, किंवा आपल्या घरामध्ये आपल्या सासूबाई आपल्या आजीबाई सुवासिन जर गेल्या असतील तर त्यांचं नाव घेऊन बगव्यात बोट घालून आपल्या कपाळाला लावायचं. कारण मालकाच्या अगोदर जाणारी स्त्री चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ती सौभाग्यवती असते. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. त्याचे खूप शास्त्रात दंडक आहे. सुंदरशी कपाळावर कुंकवाची चिरी होती. आवाज दिला, महाराज. भाकरीचं टोपलं घेतलं, आणि त्या भाकरीचं टोपलं साधूच्या झोळीत रिचून दिलं. एक लक्षात ठेवा, आपल्याकडे पेरणी झाली म्हणत नव्हते, वाहडी म्हणत होते. पेरणी काय म्हणत होते? वाहडी. आणि बी सगळं काढून घेतल्यावर ज्वारीचे 2-4 दाणे खोळीत ठेवत होते. 2-4 दाणे खोळीत ठेवत होते. खोळ कधीच रिकामी ठेवत नव्हते. बगवं जर सुतक पडलं असेल तरच बगवं धुवायचं, आणि बगवं कोरडं झालं की लगेच त्याच्यात कुंकू टाकायचं. बगव्यातलं कुंकू झालं म्हणायचं नाही, वाटलं म्हणायचं. असा शास्त्राचा सिद्धांत. आणि जुन्या बायका टोपल्यातल्या भाकरी दुरडीतल्या देत असताना नवऱ्याला जरी भाकरी वाढायची असेल विशाल भाऊ,
तर दुरडी रिकामी करून कधीच वाढीत नव्हत्या. त्या भाकरीचा थोडासा तुकडा दुरडीत टाकायचा आणि मग नवऱ्याला मालकाला भाकरी वाढायची, म्हणजे भाकरीचं टोपलं रिकामट होत नव्हत्या. आपल्याकडे पद्धत आहे. नवरात्रीमध्ये गोंधळी दादा जर आपल्याकडे आला, वासुदेव जर आला, मार्गशीर्ष महिन्यामध्ये वासुदेव आला, चैत्र महिन्यामध्ये पांगुळ आला, तर त्याला ज्या वेळेला आपली माऊली, शेतकऱ्याची माऊली ज्या वेळेला ज्वारी तांदूळ देते का, त्यावेळेला त्याच्यातले 2-3 तांदूळ तिच्या ताटात टाकीत असतो, ज्वारीचे दाणे टाकीत असतो, रिक्त पात्र ठेवत नसतात. हिनं सगळं टोपलं, महात्म्याच्या झोळीत रिचवलं. भाकरी 6 होत्या. बसू द्या बसू द्या बसू द्या बसू द्या, बस बस बाळा बस. इतकं एवढ्या वेळ कसं उभं राहील ते. 5-7 भाकरी होत्या. ती रिकामं कसं ठेवायचं म्हणून त्याच्यातली एक भाकरी बाईच्या टोपल्यात वापस केली. भाकरी 5 होत्या. दादा 5 भाकरी होत्या नेल्या. काय भाजी कालवण असेल, कोरड्यास असेल. कोरड्यास हा संप्रदायातला शब्द आहे. कोरड्यास हा ग्रंथातला शब्द आहे, ग्रंथातला. पण हल्ली म्हणण्याची पद्धत आहे, काय भाजी केली, वरणाला भाजी कशी म्हणतो. हो, वरणाला भाजी कशी म्हणता येईल. हा, आणि असं कोरड्यास जर कोणी म्हण, हे ते नेवळट आहे, ते शुद्ध बोलत नाही. शुद्ध काय तुझ्या बापानं आणलं का सोमळ्या. तो ओरिजिनल शब्द मातीत घातले, तू हे शब्द शुद्ध असते तो नालाय का कुठले पण. आपली बोली आपलीच बोली आहे. या महाराष्ट्राची माती, या महाराष्ट्राची भाषा इतकी पतिव्रता आहे, इतकी पवित्र आहे, पतिव्रता आहे. तिला पेनचं स्पर्श सुद्धा असं, टाका स्पर्श न सहावती. टाक म्हणजे पेन. मराठी भाषा ही सगळ्या भाषांची राणी आहे. टाक म्हणजे पेन. पेनचा स्पर्श सुद्धा सहन करीत नाही. माडी, माडी आणि मा शब्दावर पेन आदळा. कोणी एका बला माडीवरी कुमकुमम नारजवा निर्धारी. पेनचा टिपका आदळा कोणी एक आबला मांडीवरी. किती शब्दाचा अनर्थ आहे. माडी आणि मांडी, एक पेनचा टिपका दादा, एक पेनचा टिपका सहन करीत नाही. इतकी पवित्र भाषा मराठी भाषा आहे. आपली शब्द आपलं सांभाळा, आपलं आपलं सांभाळा. आई शब्दाचा दर्जा किती, बाबा शब्दांचा दर्जा किती, दादा शब्दांचा दर्जा किती, तात्या शब्दांचा दर्जा किती, अण्णा शब्दांचा दर्जा किती, भाऊ शब्दांचा दर्जा किती, नाना शब्दांचा दर्जा किती. आबासाहेब, दादासाहेब, नानासाहेब, का काय दर्जेदार शब्द आहेत. इतके मोठे दर्जेदार शब्द सांभाळायचे. काय असेल ते कालवण, कोरड्यास चटणी भुरकी काय असेल ते देऊन टाकलं. मारुतीरायाच्या मंदिरात दरबारात तो प्रसाद वाढला आणि तृप्तीचा ढेकर दिल्याच्या नंतर त्यांच्यातले मोठे अधिकारी महात्मे होते. त्यांनी सांगितलं, बाळा पाठीवर थाप टाकली, काय बोलतो तसं वागतो रे. अरे कोणी दिला हा प्रसाद, कोणी दिलाय, कोणी दिलाय. महाराज आनंद ज्या वेळेला असा गळ्याला येतो का, त्यावेळेला एखादा शब्द तोंडातून पडत असतो. महाराजांनी खूप वर्णन स्तुती केल्याच्या नंतर त्याच्या तोंडातून एक शब्द पडला, गुरुवर्य भाकरी फुकट आणलेल्या नाहीत. भाकरी फुकट आणलेल्या नाहीत. आता मला असं वाटतंय गुरुजींना राग एका गोष्टीचा आला की त्या गुरुजींनी पैशाला कधी हातच लावला नव्हता, कारण त्यांचं लग्न झालेलं नव्हतं. त्याच्याकरता त्यांना पैशाचा काही संबंधच नव्हता. मागणं पुढं फुफुटा उडं. मी त्यांचं सांगतोय, त्यांचं. आताच्या बाबतीत नाही. आता पैसा सुटलाय कोणाला नाही त्या सुटली द्रव्यालोभ माया भस्मदंड छाया तरुवराची. भस्मदंड छाया तरुवराची. नाही त्या सुटली द्रव्यालोभ माया भस्मदंड छाया तरुवराची. भस्मदंड छाया तरुवराची. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. लग्न कर नाही तर नको कर, किंवा आयुषा कोणी दावा हे जया नावडे कन्या पुत्र घोडे दाराध. नाही नाही मॅच बंद केलं हे इस्तू लाईन म्हणून. विठाला विठाला
बोलवायचं होतं. हो, कारण हे तुमचे मोबाईल आहेत ना, हे चांगले तितके आणि मोकार बी तितकेच येत. याच्यात तुम्ही अख्खं जग पहा, चांगलं सापडेल आणि आगाव बी तितकेच हो. हे मोबाईल लय चुगलेत. कोणतं बटन दाबल्यावर काही येतं, कोणतं दाबल्यावर काही बाहेर जातं. भाडा 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 भाडा. अवकाळी पाऊस पडल्यावर कसे नदीला पूर येते, तसा याच्यात पण पूर येतो. आपला पतिव्रता मोबाईल आहे, याच्यात काही येत नाही आणि याच्यातलं जात नाही. घ्याल पैसे नाहीत असं नाही बरं, सोन्याचं घेईन या. मला एक वाटतंय, नवरा जर व्यवस्थित किराणा आणीत असेल, सणावाराला पत्नीची सगळी प्रतिष्ठा सांभाळीत असेल, तर माहेरात गेल्यावर तिने आईला म्हणायचं, आई माझा नवरा मला देवासारखा भेटलाय, असं म्हणावं का नाही पोरीनं. इतका नवरा चांगला असल्या भीती म्हणती, बाई मेल्याच्या संसारात इतकुस सुख नाही. तुझ्या अंगावर झोपीत भिताड पडन, झोपीत झोपीत तुला घरासगट फुकून द्यावं लागन चांडाळणी. मग नवरा जर सद्गुणी असेल, रे ऋषी पोरं सोय करायला होते मग अशी बैठकीत खूप तरुण मंडळी. हो, तादरान बोला. जगाचा बाप आपल्याला 2 टायमाची सोय जर चांगली करीत असेल तर त्याच्या विरोधात काऊन बोलायचं. काय कमी केलं त्या पंढरीतल्या मालकानं, घे. पण भानगड अशी झाली, आता 90 वर्ष लुगडं घातलं, डोकं भरून पदर घेतला, कुंकू लावला, आता म्हातारपणी कशाला गाऊन घालू. आता राहिलंच किती आयुष्य गिरगावच्या बाळूचं, आता याच्यावर मरायचंय. विठ्ठला विठ्ठला फुकट भाकरी नाही आणलं, पैसे नव्हते. गुरुवारे म्हणले, काय दिलंस. एखाद्या घरी चोरी करून विकत आणलं की नाही. एका भाकरीला एक मुलगा कडेल दिशी तोंडात आणली. गुरुवारी चुकलं नाही काय, त्या बापाच्या घरचं जात होतं म्हणे. एक भाकर देईल तिला 25 पोरं होईल म्हणायला पाहिजे होतेस. हा काय, तो बँकेतला अकाउंट जोड लागलं का. त्याच्या कशाचे अकाउंट आले त्याला. ते बैता पाणी फिरता साधू, जिथं मुक्काम करतील ती त्यांचं गाव. निघाले पुढं, करतल भिक्षा मागणारी लोक होती ती. ठीक आहे म्हणले. कालांतरानं त्या गावात देवर्षी नारद आले. प्रारब्ध बदलायची ताकद संता, त्याच्यावर बोलतोय. देवर्षी नारद आले, लेकरं खेळत होते. नारदाने विचारलं, आई साहेब कोणाची आहेत. माहेत नारदा, माझे आहेत. तर नारदानं कौतुकानं पंढरपुरातल्या मालकाला एके दिवशी सांगितलं होतं, देवा मी त्या गावातून येत असताना ती बाई माझी फार आदर आतिथ्य पाद्यपूजा करते, माझा जेवायला प्रसाद देते. त्या बाईच्या दारात तिचा पाळणा हलावा. तर भगवान पांडुरंगानं सांगितलं, तिच्या नशिबात 7 जन्म नाही. नारद शांतच होते. तर नारदानं सहज विचारलं, बाई कोणाचे आहेत. मायेचे आहेत. नारदा जेवा नाही म्हणले. जेवा नाही, पंढरपुरातल्याची पाहतो म्हणजे सोय. आता उभेत नाही राहिले नारद, पंढरपुरापासून पळतच. भगवान हादरले, देवा खाली या. भगवान म्हणले, नारदा सांगा. भगवान खाली उतरले, नारदाला प्रणाम केला. देव मोठ्याला प्रणाम करत होते. हो, नारद भगवंताच्या अंतकरणातले लोक आहेत. हो, एकदा एखाद्याला खोटं वाटन. एके दिवशी उद्धव वैकुंठात गेले. तर उद्धवाला कधी पण वैकुंठ उघडं होतं, पण भगवान ज्या वेळेला पूजेला बसायचे का त्यावेळेला उद्धवाला प्रवेश नव्हता. आईसाहेब थांबायच्या किंवा गरुड थांबायचे. नारद आले त्यांना प्रवेश नाही, उद्धव आले त्यांना प्रवेश नाही. कोणी महाराज येऊ ती देवपूजा करेपर्यंत प्रवेश नाही. मग एके दिवशी नारदाने, उद्धवाने, अजून काही लोकांनी एक अशी मीटिंग भरवली. देवपूजा करत असताना आईसाहेबाला न जुमानता मधात प्रवेश केला. तर नारदाच्या मूर्तीवर अभिषेक चालू होता. अभिषेक चालू होता नारदाच्या मूर्तीवर. उद्धवाच्या मूर्तीला चंदन लावित होते. त्यावेळेला नारदाला आणि उद्धवाच्या लक्षात आलं, एवढ्या वेळात आपल्याला प्रवेश नाही. याचं एकमेव कारण आहे, भगवंत आपली पूजा करतोय. देवाला संत आवडतात संत. प्रणाम केला. या नारदा, काय झालं नारदा, का रागावले. काय म्हणे देवा, अहो 10-15 वर्षापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं त्या बाईली एखादं लेकरू द्या. तुम्ही म्हणले 7 जन्म नाही, तिच्या इथं 5 खेळते. तर भगवान म्हणले, नारदा
त्या बाईचं प्रारब्ध बदलायची ताकद माझ्यात नाही. त्या बाईला विचारा ना, तुला 5 लेकरं कोणाच्या कृपेने? तिने सांगितलं एक साधू आले. मग नारदा, तुम्ही जर कृपा केली असती तर चंद्र सूर्य येतोपर्यंत तिचा वंशवेल कशी खुरडी असती. ही तुमच्यातली ताकद, प्रारब्ध बदलायची ताकद संतात आहे. मग संतांचे जर उपकार झाले ना तर माणूस इतका उंच जाऊ शकतो. एक मुद्दा तुमच्या पुढे मांडतोय. विठाला विठाला विठाला, एकच मुद्दा ऐका. वाल्या नावाचा व्यक्ती, मला असं वाटतंय माझ्या माईंनो, मावल्यांनो, सात्विक, सदाचारी, पुण्यशील या भारत देशातली संपत्ती म्हणजे या देशाची स्त्री आहे. राज्यराणी व संपत्ती या देशाची स्त्री आहे. या देशातल्या सर्व सात्विकांना 9 महिने पोटात ठेवून प्रसवणाऱ्या तुम्ही आहात. रत्न आहात तुम्ही, रत्न या देशातलं, रत्नांना जन्म देणाऱ्या महारत्न आहात. तुम्हाला सांगतो माझ्या माईंनो, वाल्याला त्याची बायको सुद्धा वाल्मिक म्हणत नव्हती. मला काही पुराणात हा उल्लेख आढळलेला नाही, पण मी मोठ्यांचं मानतोय. आमच्याकडे वयोवृद्ध, तपोवृद्ध, निष्ठावंत वारकरी साहेबराव महाराज सोनोटीकर, एकदम साध्या विचाराची व्यक्ती, पण प्रचंड भगवान पांडुरंगावर विश्वास, प्रचंड. त्यांनी म्हणावं, ए बायांनो, साधी भाषा होती, अगं वाल्या इतका नालायक होता की त्याची बायको सुद्धा वाल्मिकराव म्हणत नव्हती. म्हणजे कामच चुकीचं होतं ना. मग त्या वाल्याचे वाल्मिक झाले, वाल्मिकाचे वाल्मिक ऋषी झाले, आणि वाल्मिक ऋषीचे महर्षी वाल्मिक झाले. उपकार कोणाचे? नारदाचे. मी बऱ्याच वेळेस सांगितले, हे कोणाचे उपकार आहेत वाल्मिकावर? नारदांचे. मृदंगाचार्य महाराज नारदांचे उपकार आहेत. नारदाची भेट झाली किंवा नारदांचं दर्शन झालं, सगळी पाप संपली. आलिंगन संताची या दिव्य झाली माझे काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. हे आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. आलिंगणे संताची या, साधूला लिंगन दिले, एवढी आपली ताकद नाही. मस्तक हे पाया, त्यांच्या पायावर आपलं डोकं ठेवा, इतकं पवित्र नाही. पण संत जर रस्त्यानं जात असतील आणि वारं सुटलं, त्यांच्या पायाची धूळ जर अंगावर आली तर वासनेचे बीज जळून जा. पण वाल्या किती नशीबवान, नारदाचे पाय सापडल्याबरोबर पायावर डोकं ठेवलं दादा, आणि नारदाने उचलल्याबरोबर वाल्याला आलिंगन दिलं. सगळी कायाच दिव्य झाली, शरीर दिव्य झालं, दिव्य शरीर झालं, दिव्य. महर्षी वाल्मिक, नुसते महर्षी नाही, या जगातले आद्य कवी कोण आहेत? कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू, किती उपकार आहेत संतांचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. आद्य कवी आहेत वाल्मिक ऋषी, फार मोठे कवी, प्रचंड विद्वान. काय कवी, कवित्व. रामायण ग्रंथ लिहिला, रामायण ग्रंथ लिहिला. आणि काय प्रभूचं चरित्र, काय मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं चरित्र, किती चरित्र, किती चरित्र, किती चरित्र. वाह 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 वाह. हा ग्रंथ किती गोड आहे, का याच्यातला भाव किती श्रेष्ठ आहे, हे तपासण्यासाठी विश्वातल्या 1 नंबरच्या संन्याशाकडे दिले विशाल भाऊ. त्या संन्याशाचं नाव आहे मारुतीराय. आपल्याकडे सुद्धा एखादं पुस्तक जर छापलं ना तर त्याच्यावर आशीर्वाद म्हणून असते मोठ्या लोकांचे, मोठ्या लोकांचे. आता उदाहरणार्थ मी जर पुस्तक एखादं पारमार्थिक क्षेत्रातलं छापलं तर मी एखाद्या वेळेस आदरणीय गुरुवर्य तात्यांना म्हणावं, बंडा तात्यांना, तात्या
बघा बरं, हे बरं आहे का? गुरुवर्य घुले बाबांना म्हणावा, गुरुवर्य उल्हास बाबांना म्हणावा, अशी काही संस्थेतली एक आधारीव रत्न आहेत की ज्यांच्यामुळं आपण परमार्थ करतो. मला वाटतं गुरुवर्य महाराष्ट्रातल्या 3 शास्त्रीपैकी सुरुवातीला आलेले बरं का. आता आपण नशिबवान आहेत, आता शास्त्रींची संख्या कमी नाही. आपण इतके नशिबवान आहेत, आता शास्त्रींची आपल्याला अडचण नाही. पण सुरुवातीला महाराष्ट्रात 3 शास्त्री आले, जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि आपला मराठवाडा इतका पुण्यवान आहे. आपल्या मराठवाड्यात एक शास्त्री आहेत, प्रल्हाद शास्त्री दैठणकर. तर जगन्नाथ अण्णा पवार काव्यतीर्थ यांनी सांगावं, संसार करत असताना लहान्या माणसाकडे बघून करायचा, लहान्या माणसाकडे बघून करायचा, आणि परमार्थ करत असताना मोठ्याकडे बघून करायचा. आता एखाद्या माणसानं जर 3 लाखाचा सोफा आणला, तर तो सोफा जर विशाल भाऊ आपल्याला आणता येत नसेल, मग कसं आपण अंगावर रॉकेल घ्यायचं का कोरड्या तोडी टाकायची? नाही, आपण ते सोफा बघून जगायचंच नाही. ज्या माणसाची तर संध्याकाळी आथरायला नाही त्याच्याकडे बघून जगायचं. 50 लाखाच्या गाडीत बसणाऱ्यानं मोटरसायकलवाल्याकडे बघून जगायचं. मनोज भाऊ, दुःखच होत नाही हो, दुःखच होत नाही. आणि परमार्थ करत असताना ज्यांनी चुका केल्या नाही त्यांच्याकडे बघून जगायचं. आपलं जीवन गोड होतंय, गोड होतंय, गोड होतंय, गोड होतंय. हो, तुम्हाला एक सांगू का, परमार्थामध्ये अशा लोकांकडे बघून परमार्थ करायचा की ज्यांच्या भक्तीला बघून मारोतराव सूर्याने लाजावं, सूर्याने लाजावं. आगा निशापती दिनपती तेजो भयोस्ति क्रांती यद भक्ती मर्मज्ञ निगुती. भाष्यकारांचं वाक्य. हा निशापती दिनपती, दिवसा प्रकाश देतो तो सूर्य आणि रात्री प्रकाश देतो तो चंद्र, आणि ज्याच्या प्रकाशामुळं नालायक सुद्धा माणसासारखे वागतात तो प्रकाश संतांचा असतो, आदरीव लोकांचा असतो. त्या लोकांकडे बघून आम्ही परमार्थ करायचा असतो. हे हावभाव करणाऱ्याकडे नसतो. देखावा तो कोणाला करता येतो, काय विषय नाही. तुम्हाला एक सांगू का, आमच्या कपड्यापेक्षा सिनेमातल्या महाराजाचे कपडे लय ओरिजिनल असते. माझ्या जीवनात मला 4च पिक्चर आवडले, 4च. आपण खोटं कशाला बोलायचं. त्याच्या सगळ्यात जास्त कोणता आवडा असेल तर तिरंगा. मला त्याच्यातलं भाषेतलं मर्म फार आवडते, भाषेतलं मर्म फार आवडते. आणि त्याच्यानंतर अजून एक पिक्चर आहे इंडियन, बरोबर आहे ना. त्याच्यातला महाराज बघा बरं किती भारी दिसतो, त्या जटान त्यान, काय माणसं दुधानं आंघोळ घालायलेत, कोणी मधानं आंघोळ घालायलेत, आणि मग लाता बी खाल्ल्या. म्हणजे मला एक म्हणायचं की डेकोरेशन मध्ये दिसणारी ही याच्यावर भुलायचं नसतंय. ज्यांच्या विद्वत्तेला सूर्य लाजतोय, ज्यांच्या भक्तीला चंद्र लाजतोय, अशा लोकांकडे बघून आम्ही परमार्थ करायचा असतो, देखाव्याकडे नाही. मोठ्यांकडे तपासायला दिला. महर्षींना माहित होतं, महर्षी वाल्मिकांना, आपण केलेल्या ग्रंथाला जर मान्यता मारुतीरायाची आली तर चंद्र सूर्य येतोपर्यंत आपल्या ग्रंथाला कोणी नाव ठेवायची ताकद कोणाची हिंमत नाही. आणि मारुतीरायाकडे तो ग्रंथ देऊन टाकला, प्रणाम केला मारुतीराय. हा महाराज, नारदांचे वाल्मिकावर उपकार किती आहेत हे सांगण्यासाठी माझ्याकडे वाणी नाही, पण नारदापेक्षा किती पटीचे उपकार मारुतीरायाचे वाल्मिकावर आहेत हे सांगण्यासाठी ब्रह्मदेवाकडे बी शब्द नाही. नारदाचे उपकार वाल्मिकावर, वाल्याचे वाल्मिक ऋषी केले, महर्षी केले, हे मान्य करील. वाटपाड्या वाल्या हा साधू केले, हे मान्य करील. पण साधुत्वाला सिद्ध तत्वात वाणीत आणण्याची ताकद मला असं वाटते नारदांकडे सुद्धा अपुरी असावी, नारदांकडे सुद्धा अपुरी असावी. कारण 3.5 मिनिटाकरता नारदाचा पाय घसरलेला होता, 3.5 मिनिटाकरता नारदाचा पाय घसरलेला होता. एका शकंदा इतका ज्याचा पाय घसरला नाही त्याचं नाव आहे मारुतीराय.
आणि अशा संन्याशाकडे भाऊ ग्रंथ तपासायला दिला. मारुतीरायांनी रामायण वाचलं. आम्ही एका मोठ्या साधूचा पुरावा पाहिला होता. मी मोठ्या लोकांची वाक्य ग्राह्य धरतो, मोठ्या लोकांची वाक्य ग्राह्य धरतो. एखाद्या वेळेस माझ्या मुलानं जरी कुठं कीर्तन ऐकलं असेल, तो 6वीला आहे, त्यानं एखादं वाक्य सांगितलं तर मी ते खोटं मानणार नाही, पण वाचिल्याशिवाय खरं मानणार नाही. मी परमार्थातलं गाढव आहे. एखाद्या वेळेस काटेवाड घोड्याच्या सुद्धा चुकीच्या जाग्यावर जर गोमाशी बसली तर घोड्याला हाणताच येत नाही. त्यानं किती शेपूट आणू द्या माणिक भाऊ, किती आणू द्या, ती गोमाशी उठतच नाही. पण गाढव जिथं गोमाशी बसन तिथलं कातड घासीत, पण गोमाशी मारतच. तसं मी गाढव का असं पण परमार्थातलं विठाला विठाला पुरावा हा अधर्यू लोकांचा सांगायचा, अन्यथा पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन. एक तर पाहून वाचून सांगेल, अन्यथा टोकाला गेलेल्या देवमान्य लोकांचं वाक्य सांग. पुढे गेले त्याचा शोधित महाराज, पुढे गेले त्याचा शोधित महाराज. पुढे गेले त्याचा शोधित महाराज, 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 पुढे गेले त्याचा शोधित महाराज. गोड पुरावा. ते बऱ्याच वेळेस असा एखादा पुरावा माझ्या कीर्तनात देत असतात. आगाव महाराज, त्याच्यामुळे मी त्यांना मामा म्हणलं मगाशी. तुकाराम महाराज आगाव. नाही, आडनाव जरी आगाव असेल तरी ते आगाव नाहीत ना ते. हुशार परमानातला बादशाह माणूस. वा. आणि माणिक भाऊ उत्तरेश्वर बापून आम्ही एखादी गोष्ट पाहिले ना, मी जरी सांगितलं असेल तर मी त्यांना म्हणत असतो, तुम्ही घरी जाऊन पाहत जा. गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून तुम्ही भागवतात सांगू नका, किंवा मी सांगतो म्हणून ते बी चांगले भागवतकार आहेत, चांगले कीर्त. कालांतरानं त्याचेच भागवत ऐकायला मला बस जायचं आहे आता. छान भागवत सांगते ते. पण तुम्ही माझं ऐकून सरळ सांगायचं नाही, आधी घरी जाऊन पाहायचं. हो, घरी जाऊन पाहायचं. मी पण मोठ्यांचे फार असे चांगली चांगली मुद्दे ऐकत असतो. एखाद्या महात्म्यांची कोणी सांगितलं बैठकीत वगैरे ऐकायचं आणि त्याच्यावर आपण डोकं लावायचं. चला, मारुतीरायाकडे ग्रंथ दिला. ते एखादं पुस्तक मगाशी मी जसं सांगितलं तसं, तात्या आमच्या पुस्तकाला तुमचे आशीर्वाद असावे, बाबा आमच्या पुस्तकाला तुमचे आशीर्वाद असावे, गुरुवर्य आमच्या पुस्तकाला तुमचे आशीर्वाद असावे. मला पुराणातला असा मधला गोडवा 2 लोकांचा आवडायचा. एक मी ज्यांना पाहिलं नाही ते माधव महाराज मगर सुरजखेडकर, आणि ज्यांची किमान 20 ते 25 फक्त पंढरपूरला प्रवचन ऐकले आणि कीर्तनं 2च ऐकली, असे धर्मभास्कर वक्ते बाबा. विशाल भाऊ, मला या लोकांचं फार असं चुनाट आतलं आवडायचं, आतलं. काही कोण्या बाईला करता येईल, कोणाला करता येईल, पण करडीचा भात एकाही टिकल्या लावणाऱ्या पोरीला करता येणार नाही, इतकं मात्र सांगेल. म्हणजे करड भात म्हणतो का आपण, एकाही माझ्या एकाही बहिणीला, माझं वय जरा थोडंसं पुढे गेलंय, एखादी कमी वयाची असेल तर माझ्या एकाही मुलीला करड भात करता येणार नाही. तो फक्त जुन्या बायकांनाच, फार एखाद्या म्हातारीला कळाला असेल करड भात कशाला म्हणतात. हो, आणि केलाच एखादीनं तर तिनं केलेला खाल्ल्या
तांब्या ठेवायचं कामच पडणार नाही. आता ठुणं तांब्या, जाऊन येणं हौदात भरणं, जाऊन येणं हौदात भरणं. म्हणजे असं एक काही ठराविक लोकांचा असा एक त्यांची पकड असती ती एक आगळं वेगळं. ह्या लोकांचं जुनाट. मी एका व्यक्तीच्या मुखारविंदातून 40 मिनिटं रावण ऐकला. 40 मिनिटं रावण 40 मिनिटं. मी सांगत असेल, रावणानं सीताई साहेबाकडं वक्रदृष्टीनं पाहिलं, रावणाने भावाला लात मारली, रावणाला असं कळत नव्हतं, पण हुशार व्यक्तीच्या मुखारविंदातून ऐकलं. रावणाचा संस्कृतवर इतका पगडा होता, इतका अस्खलित पगडा होता की ज्याच्या संस्कृत विद्वत्तेला भगवान वैद्यनाथ सुद्धा बोलले. विशाल भाऊ वैद्यनाथ सुद्धा बोलले. भगवान शिवशंकर बोलले. भगवान शिवशंकर बोलले. प्रचंड विद्वत्ता होती रावणाकडे. अशा 6 गोष्टी ऐकल्या त्याच्याकडच्या. हे मोठ्या लोकांकडे ऐकायला भेटतं. आपल्याला एकच, हा ते मूर्ख आहे, त्याने सीता रामून ठेवली, आपण इतकंच बघतो. त्याच्यातलं आतलं पान हे काही ठराविक लोकांकडे तुकाराम मामा मिळणार. ठराविक लोक ज्यांनी आयुष्य परमार्थात घातलं का त्या लोकांना पहा, त्यांच्याकडे भेटणार. मी दुर्योधनाच्या बाबतीतला एक मुद्दा मी पाहलं नाही. वारकरी संप्रदायातले आधारवड श्री गुरु बंकट स्वामी महाराज यांनी दुर्योधनाच्या बाबतीतला एक मुद्दा सांगितला होता की दुर्योधन 3.5 वज्रापैकी एक वज्र आहे. 3.5 वज्रापैकी एक अर्ध वज्र कोण असेल तर दुर्योधन आहे. आणि मोठ्यांचं ऐकल्याच्या नंतर असा वेगळा गारवा असतो ना महाराज, वेगळा गारवा असतो. या बा ऊन इतकं तापावा, धनाला पाणी पाहिजे असावा, आणि थोडेफार थेंब पडले की धन हुरपाळून जातं. त्याच्यापेक्षा नाही पडलेले बरे. मग ओतप्रोत पाऊस झाला की ते धन असं लसलशीच होतंय, आणि थोडेफार पडे थेंब आणना ते धन करपून जातं. म्हणजे विद्वानाचं ऐकल्याच्या नंतर आपली बुद्धी लसलशीत होती, आणि भंगिऱ्याचं ऐकलं आपल्याला वाटतं दही खाऊ, भाता का लिंबू पिळू. अरे दही नसल्यावर लिंबू पिळीत असते सुंबळ्या. ताजं दही असल्यावर बी तू दही पिळलं लिंबू पिळलं, तुला माणूस म्हणावं का कुत्र रे? तू नालायक आहे. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले, दही भात लिंबू तुझ्या तोंडात रुमणं ठोकायला पाहिजे. नाही गेलं तर हातोड्यानं हाणायचं, निकून काढायचं. विठाला परमार्थात चुकीचं बोलणारी माणसं ही त्याच्या घरासाठी घातक नसतात, ती गावासाठी घातक नसतात, ती तालुक्यासाठी घातक नसतात, ती अख्ख्या सनातन संस्कृतीसाठी घातक असतात. मोटरसायकलचा ड्रायव्हर 2 लोकांसाठी किंवा 3 लोकांसाठी घातक असेल. जीपचा ड्रायव्हर भाऊ 10 लोकांसाठी घातक असेल किंवा 12-13 लोकांसाठी घातक असेल. एसटीचा ड्रायव्हर 55 ते 60 लोकांसाठी घातक असेल. रेल्वेचा ड्रायव्हर 1000 लोकांसाठी घातक असेल. वक्ता अब्जावधी लोकांसाठी घातक असतो. कारण आमच्यावर विश्वास असतो. मगाशी बायकांना महालक्ष्मीच्या बाबतीत सांगितलं, अनुराधा नक्षत्र तुमच्या परिसरातल्या भूदेवाला ग्राम जोशीला विचारायचं, अनुराधा नक्षत्राचा पर्वकाळ कधी आहे. त्या पर्वकाळावर लक्ष्म्याचा डब्बा उघडून लक्ष्म्या एका ताटात राशी ठेवायची, आणि त्या राशीत लक्ष्मी ठेवून तिला हळीत कुंकू लावणे म्हणजे तिला आमंत्रित करणे ही पद्धत आहे. दिवा लावून असं विचारून लक्ष्मी आमंत्रित करायच्या. आणि वाटे लावायची पद्धत आपल्याकडे. मगाशीच मला एक जण म्हणला, आता उतरायच्या कधी? आम्ही ज्यांच्याकडे बसलो त्यांना सांगितलं पर्वकाळ आधीच होता उतरायचं, काय ताण नाही, तुम्ही उतरल्या त्याबद्दल काय दुःख नाही. पर्वकाळावर उतरायच्या कधी? तर आपलं कसं असतंय, आमक्याची बाई पाहून जाईन तेव्हा उतरायच्या. वैकुंठात लक्ष्मी झोपली तरी फलाण्याची बायको पाहायलाच आली नाही, आणि तरी तू ही लक्ष्मी उभीच. तिला हाडाच्या डॉक्टरकडे न्यावं लागन मनके नीट करायला त्या लक्ष्मीला. याच्यावर नसतंय. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. आपल्या संप्रदायाचा नियम आहे महादेव भाऊ. कोणाचं नसतं ऐकायचं, पुराणाचं ऐकायचं असते. चला ग्रंथ तपासायला द्याला इथपर्यंत आलो ना. मारुती रे काय सांगू आता, संता चूप करा, एवढ्यावर समाधान माना. बा तुम्ही म्हणताल पाळी लय मोठी एक जणांनी घेतली, त्यानं लय मोठी घेतली पण फटे पाळले. त्यानं लय घेतली पण बेटी नाही काढ्या. मग पाळी 2च पाटे होईल, पण मी शेल्याहून माती काढली. इतकं मात्र कौतुक करा ना, हाय का नाही?
शेल्याहून माती पाडी असं कधी कधी आऊ थांबणाऱ्याचं भाई का नाही. एक जण म्हणला बाबा आमचा काय गडी आहे बाबा, दूध वायात जाऊ देत नव्हता. हा म्हशीचं दूध काढताना बकिटातलं दूध सडायला लाईत नव्हता. हो. म्हणजे इतका गडी मालकाच्या हिताचा होता, दूध लाईत नव्हता म्हशीच्या स्तनाला, तोंडातलं पाणी लाईत होता. पण म्हशीला 2-2 दिवस पाणी पाजित नव्हता. काय करायचा देव मोकाऱ्या गडी तसा. मला माफ करा, तुम्ही म्हणताल एकाच याच्यावर कसं काय, मला तितकंच येते असं बी समजा. आमच्या हौदात तितकंच पाणी असेल समजा. नाही रिकामा होऊ देणार हौद. हा हा, ज्या दिवशी हौद रिकामा होईल त्या दिवशी पंढरपुरातल्या मालकानं भरपूर जमीन दिली, तीच खुरपीत राहायचं. विठाला विठाला वाचिला ग्रंथ. आता मारुती रायाला ग्रंथ का नाही आवडणार. आणि पुन्हा वाल्मिकाने लिहिलेला. मारुती रायाने रामप्रभूचं भजन हलकटानं केलं तरी आवडलं. मारुती रायाला भजन रामप्रभूचं मनोज दादा हलकटानं केलं, हलकटानं. काल नेहमी कसा होता बापू, काल नेहमी खरा महाराज होता का. ग्रंथ चालू होता मग मी होय ऐकत होतो. छान माणूस होते, वाचणारही छान, सांगणारही छान होते. चांगली परंपरा आहे तुमच्याकडे. त्यांनी लगेच कीर्तन सुरू व्हायचं म्हणून त्यांनी आटपून घेतलं, लगेच आरती. छान 1-2 ओळी ऐकल्या मी त्या, छान. कधी कधी ओळ्या अशा गोड नाहीच अर्थ कळाला ना, तर ओळी अशी चांगली वाचली ना मग अर्थ कळत असतो. आपल्या संस्कृती, आपल्या अभंगाला सुद्धा स्वराचं भान आहे बरं का. हो, कुठल्या अभंगाला कुठला स्वर असावा, त्याला कसं काय असावा, त्याला कोण्या रागात म्हणावा. पण काही काय रागातच म्हणतात. कसा मला टाकून गेला राम, तुला रावण हाणणारे जरसं थांब. आगावच पण असं असतं का कुठं, एक मर्यादा असते. संत शिरोमणी निळोबारायांचं एक प्रमाणे, निळा म्हणे नवरस देख जाणती विरळा गायक दे. ज्याला गायनातल्या नवरसाचं सूत्र कळतंय तो वारकरी संप्रदायातला भजने. आणि ज्याला काहीच कळत नाही त्याला आईच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर वेगळं सांगावं, बापाच्या बाबतीत जर वेगळं असेल तर ते सांगावं, माय बापाच्या बाबतीत बोलायचं असेल तर सकळ तीर्थाचे धुरे एका जाण माता पितरे, अशा काही गोष्टी सांगाय. पुराण त्याच्यासाठी आहे ना, लिहिलेलं आहे ना. आयुष्य कमी पडेल सोमल्या इतकं पुराण आहे. ते सांग, ते सांग, मधला गर्दा सांगू नको. तू ह्या पदरात नुसते दगड आणि यायच्या डोक्यावर डोंगर टाकून चालला आणि पैसे घेऊन जातो. विढाला विढाला चुके चुके. तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला वाटतंय का लोकायला भुलीलं म्हणजे आपलं कल्याण आहे? पाप लागते पाप. तुम्हाला चुकीचं सांगणं आज मजा वाटते, आज मजा वाटती. पण ज्या वेळेला दक्षिणेचा मालक असा काठीला तेल लावून येतो का निबर ढक काठीला असा तेल लावून येतो का, त्या दिवशी ती काठी चमकल्या असं कळतं, अरे बाप रे आपण लय येडेवानी बोललोत कीर्तनात. माणिक भाऊ कीर्तनात, बताने भाऊ सुम्या लय दाड येते. कीर्तनात सटाक्या हाणल्या की यम सटाक्या हानीत असतो. पण मंडपाला झालर किती आहे तितक्याच. वरचीला झालर म्हणायचं, याला काय म्हणायचं खालच्याला पडदा. पडदा आहे का नाही. मग ती खाली आला की पडदा, झालर गेली मातीत. मर्यादा असली पाहिजे. चला हे बा, मिठाशिवाय एकही पदार्थ चविष्ट नाही, पण मीठ जास्त घातल्यावर बी खावा वाटत नाही. हो असं आहे ना विशाल भाऊ, त्याला मर्यादा आहे ना, मर्यादा सांगितली. ह्या बा लोणचं उन्हाळ्यात दिलं की चव येते, आणि तेच लोणचं जर वरणा इतकं वाढ भाऊत, हात धुणं रुमाल संगत ठेवणं, सर्दी होईन का नाही. मर्यादा असते, मर्यादा असते, मर्यादा असते. चला मग नालायकानं रामप्रभूचं चिंतन उलट सुलट केलं तरी मारुती रायाला आवडलं. मारुती रायानं 14 वेळेला प्रणाम केलता. काल नेहमीला 14 नुसती स्तुती. शिरसा स्थिर हृदयो यज्जायते नाम हृदया भयानाम शिरसा तिजायम. माझ्या नाथबाबांनी केलेलं रामायणात पाहू नका ते. दुसरीकडे बघा, दुसरीकडे बघा, दुसरीकडे बघा. रामायण फार आहेत, हा रामायण. मारुती रायानं 13-14 वेळेला काल नेहमीला प्रणाम केला. कळाल्यावर एका लातात मारला तो भाग सोडून द्या. मोठ्याला सगळंच करता येत असतं. पण नालायकानं प्रभू रामचंद्राचं वर्णन केलं तर मारुती रायाला आवडत होतं, तर महर्षी वाल्मिकानं केलेलं का नाही आवडावं. वा वा.
ग्रंथाच्या 2 प्रक्रिया सांगतो, बाकीच्या राहू द्या. पहिली प्रक्रिया, ग्रंथ विशाल भाऊ वाचिल्याच्या नंतर हृदयात लावला. आणि दुसरी प्रक्रिया, ग्रंथ डोक्यावर घेतला मारुतीरायाने आणि नाचू लागले. बस झाल्या 2 प्रक्रिया. एक 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 हृदयाला लावला आणि दुसरी डोक्यावर ग्रंथ घेतला आणि नाचू लागले. महर्षी वाल्मिकाच्या लक्षात आलं, आपण जिंकलोत, आपण जिंकलोत, आपण जिंकलोत. आपण केलेला ग्रंथ सर्वश्रेष्ठ आहे. मारुतीरायाला आवडला. आणि आश्रमातून मारुतीराय निघत असताना, मारुतीरायाला वाटे लावत असताना मारुतीरायाने हाताला स्पर्श केला आणि सांगितलं, महर्षी वाल्मिक, एके दिवशी मी लिहिलेलं रामायण पण वाचायला या. काय सांगू आता संताची उपकारा, मी लिहिलेलं रामायण सुद्धा वाचायला या. मनोज बुवा, मग मात्र अंगावरच्या एका रोमातून घाम निघला वाल्मिकाच्या. अरे बापरे, आपल्या रामायणाला मान्यता देणारे मारुतीराय यांचं रामायण किती श्रेष्ठ असेल विशाल भाऊ. पण वाल्मिकांचं रामायण हे ध्वजपत्रावर लिहिलेलं होतं. ध्वजपत्र जिंच्या पॅन्टीवाल्यांना, हे ऋषी तुम्हाला माहीत नसेल एखाद्या वेळेस, हे तरुण भाई तुम्हाला माहीत नसेल, पण जुन्या म्हातारीला आणि जुन्या या अण्णासारख्या वयस्कर लोकांना विचारा, विशाल भाऊ तुम्हालाही कळत असेल, काशीचे कापडी आपल्याकडे ज्या वेळेला येत होते का, काशीचे कापडी, त्यांना ठराविक गावं होते, त्याच्या 4-4, 5-5 गावाची त्यांना ती बांधिलकी असायची. आणि तो कापडी भाऊ आपल्याकडे आल्याच्या नंतर आपल्याला जो गोड मुरमुऱ्याचा प्रसाद देत होता का, तो ध्वजपत्रावर टेकून देत होता. ध्वजपत्रावर टेकून देत होता. आणि त्यांचं जर एखादं जुनं घर असेल, 1-2 वर्षाला काशीला कोणी येत असेल, तर त्यांना लाखाचे शिवशंकर देत होते. लाख नावाचा एक पदार्थ असतो. पूर्वीच्या काळात मतदानाच्या पेट्या सील करायला लाखच वापरीत होते. मी काय या मतदान अधिकारी नव्हतो, पण मला लाख कळतो. लाख 14 ठिकाणी वापरतात. शहाणा सोनार मणी दबू नये, गळ्यातले बायकांचे मणी असे दबू नये म्हणून त्याच्या मधात लाख घालीत होता. लाख. आणि ते पेट्या भाऊ पॅक करायला ते लाख असा मेणबत्तीवर वितळायचा आणि असा लावायचा. लाखाची शिवलिंग देत होते त्या काळामध्ये. असो, तर ते ध्वजपत्र होतं, विशिष्ट प्रकारच्या झाडाची साल, त्याच्यावर ग्रंथ लिहिलेला होता. पण मारुतीरायानं सांगितलं, मी रामायण लिहिले ते बघायला या. काय सांगू आता संतांचे उपकारा, की संतांनी केलेले उपकार चंद्र सूर्य येतोपर्यंत संपत नाहीत. त्यांची उंची मापण्यासाठी ब्रह्मदेवाचं माप कमी पडतंय. तर तुमची माझी काय कथा आहे बघा पुढे. तो वाल्मिकाच्या रोमातून घाम निघाला आणि महर्षी वाल्मिक मारुतीरायाला सांगतात, आजच येतो ना. चेहरा पडला, बरं चेहरा पडला, आजच येतो ना. मारुतीराय म्हणले चला. आता मारुतीराय थोडंच असं काय काम होतं की त्याला असं थोडंच होतं. बायको म्हणली आता परळीला जायचं ना, आपल्याला दागिने आणायचे. बायको म्हणली लक्ष्मीचा साज आणायचा. का पपेच माय म्हणली आता पोरायला काय कपडेच आणायचे. आज थोडं काही काम, काही गरजच नव्हती. बायता पाणी फिरता साधू, ते मारुतीराय होते, फक्कड साधू होते, ते फक्कड साधू. माझ्या लहानपणी एक आमच्या गावात बाबा यायची. त्याच्या पुढे पैसे टाकल्यावर ते पैशाला हात लाईत नव्हतं, पण शिष्य थैलीत भरून येत होतं. असे होते का मारुतीरायच होते ते, काहीच विषय नाही. चला म्हणले. तिथे गेल्याच्या नंतर समुद्र कोणता असेल बापू सांगता येईल तुम्हाला? जाग्रताया मापंपती निरयो, जाग्रता नाम आपांपती निरयो. समुद्र किती आहेत? 7. आपण भागवतात पाहिले. प्रियव्रतां भयरहं वरायं चक्रसुधा भय जायन्ते. प्रियव्रता भय चक्रसुधा रहंवर भययनि जायन्ते. वृष्णिर भययनि सुधाति रहंवर प्रिया भयायनि जायन्ते. प्रियव्रता भय प्रियव्रता भय जायन्ते. बापूच सांगते. प्रियव्रत नावाचा राजा ज्या रथात बसला, त्याचा रथ ज्या ज्या दिशेने गेला, प्रियव्रत. व्रत म्हणजे नियम आणि प्रिय म्हणजे आवड. ज्याला नियमाविषयी आवड होती असा एक राजा भारत देशाला लाभला, त्याला प्रियव्रत नावाचा राजा म्हणतात. राजे 46 पाहिले, काही तत्वातले, काही 63 पाहिले, काही 114 पाहिले. वेगवेगळे तत्व आहेत राजाचे, वेगवेगळे. त्याच्यातला श्रीमंत राजा भारत देशाला लाभला, त्याचं नाव होतं भरत.
या देशावर आई इतकं प्रेम केलं म्हणून या देशाला भारत देश नाव पडलं. भारताच्या श्रीमंतीचं वर्णन, भारताच्या वैभवाचं वर्णन पैठणच्या मालकांनी बापू जास्त केलं. आपण पाहिल्या वया कितीतरी पैठणच्या मालकांनी जास्त केलं. असो, असा एक घृताचा समुद्र आहे. उपमन्याकरता कोणता दिला? शिर. शिर म्हणजे काय? दूध. दुधाचा समुद्र, लवणाचा समुद्र. आता आपण कोण्या समुद्राचं पाणी पिलं तर आपल्यासाठी लवणाचाच आहे. लवण म्हणजे खडा नाही, लवण म्हणजे मीठ. लवणाग्रो आपांपती जायम, कारण तितकी जीभ आपली लायकीची नाही त्याच्यातलं दूध चाखायसाठी. त्याच्यासाठी उपमन्य व्हावं लागेल, त्याच्यासाठी उपमन्य व्हावं लागेल. आणि घृताच्या समुद्राचं महत्व, तुम्ही 12 ज्योतिर्लिंगापैकी एका भगवान शिवजीच्या अधिष्ठानावर जातात, त्या एका स्वरूपाचे 2 भाग झालेले आहेत. एका ठिकाणी लोणी लावतात, तिथे भगवान शिवजींना एका पशुच्या रूपात असताना अर्जुनाची गदा लागली होती म्हणून तिथं लोणी लावण्याची पद्धत आहे. घृताय नवनीतयो यत्कालाति जायते. अजून त्याचे 3 कारण म्हणून त्या समुद्राला घृताचा समुद्र म्हणतात. आता ते कोण्या भागात आहे तुम्ही घरी गेल्यावर पहा ना. मी कुठं थोडं घेतलं, मा टाइम तर संपला. तुम्ही घरी गेल्यावर बघा ना, ते बघा ना, बघा ना. तुम्ही म्हणताल मग तुला येत नाही. असं समजा मी तुम्हाला का कामाला लावतो, तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमचे लोक नीट रस्त्याने चालतील. आणि तुम्ही जितके येडेवानी करताल का मग आमचे गाणेच म्हणतील. क्या बात. आम्ही रस्त्यानं चालण्यासाठी तुम्हाला विद्वान व्हावं लागेल, तुम्हाला विद्वान व्हावं लागेल. महाराज प्रमाण कधी म्हणता आलं? कीर्तनकार प्रमाणात असला तर तुम्हाला प्रमाण म्हणता येईल. आणि कीर्तनकार प्रमाणाच्या बाहेर गेल्यावर तुम्हाला काय आपलं विठ्ठल विठ्ठल म्हणणे आहे का नाही? मापात असावं, मापात असावं सगळं माप. चला म्हणले, शिळा होत्या स्फटिकाच्या, काही शिळा होत्या शालिमार दगडाच्या. शालिमार दगड म्हणजे विटेवरच्या मालकाची मूर्ती ज्या स्वरूपात दिसती का त्याला शालिमार नावाचा पाषाण म्हणतात. अशा शिळा होत्या काळ्या ठिकर काजळासारख्या, काही शिळा होत्या स्फटिकासारख्या. या सर्व शिळेवर रामायण महर्षी वाल्मिकानं ध्वजपत्रावर लिहिलं आणि मारुतीरायानं रामायण पाषाणाच्या शिळेवर नखानं लिहिलं. काव्यास्तुत्य सर्वानां नारायणो नखाग्रेषु. पुढं 3 वया इतक्या सुंदर आहेत बापू, इतक्या सुंदर, इतक्या सुंदर, हृदयाला असा पाझर फोडतेला अशा वयात. काय मोठ्या लोकांचं वाक्य असतं महाराज. काही लोक काय विद्वान, चक्रांकित महाराज, धारुरकर शास्त्री. हा पुरावा सगळ्यात जास्त टोकाचा कोणी सांगितला असेल तर रामचंद्र महाराज, डोंगरोजी महाराज त्यांनी सांगितला. फार मोठा पुरावा याचा, असा अस्खलित पुरावा, अस्खलित पुरावा. भागवतातलं मर्मज्ञ होते. गुरुवर्य रामचंद्र महाराज भागवत सांगत असताना उन्हाळ्याच्या दिवसात जर गरमी होत असेल तर समोर ठेवलेला वाटीतला रंगनाथ त्यांना वारं घालीत होता. वाटीतला गोपाल कृष्ण त्यांना वारं घालायचा. एवढे इतकी विद्वत्तान, एवढं वागणं, परमार्थातलं पोषक रत्न. आणि त्या पाषाणाच्या शिळा मारुतीरायनं असा शेपटीनं असं वारं घातल्याबरोबर त्याच्यावर बसलेली धूळ, त्याच्यावर चढलेल्या वेली, त्याच्यावर पडलेली पानं, ही सगळी विशाल भाऊ बाजूला सरकली. आणि ब्रह्मदेवाला डोळे 8 होते, 8 डोळे होते, 8. आपल्याला 2 आहेत म्हणून चष्मा लागला. त्याला 8 होते ना, इतके कसे कामाला येते ना? चष्मा लावला आपण. एक जण मला म्हणला, वाळू महाराज हे कानाच्या छिद्रातून आवाज येतो, मग हे कशाला दिले भाकरी? हे असे फालके कशाला दिले, फालके कशाला दिले? तर मी म्हणलं चष्मा लागल्यावर अडकवायला दिले. नाही, चष्मा लागल्यावर हे जर नसतं तर खोट्या ठोकल्या असत्या का? आणि खोट्या ठोकल्या आवाज कशाचा आला असता? देवानं जे जे दिले ते फायद्याच दिले हो. हे हो. आणि तुम्ही बघा ना, देवाने असे कान दिलेत. तुम्ही आंघोळ करताना पाण्याचा शिपका हाना, मधात पाणी जात नाही, पाणी जात नाही. ते जिलेबीच्या येड्यावानी आतून आतून अशी अटळे. काय हुशार देव. नाही तर असा पाण्याचा शिपका हाणल्यावर इकून पाणी गेलं असतं, इकून आला असतं. काय त्याचं एक एक काम, काय डोक्याचं जीव, सगळ्या गोष्टी काय देव देवच त्याला देव म्हणतात ना.
जगात कान मोठे दिले फक्त गणपती बाप्पाला, पोट मोठं दिलं गणपती बाप्पाला. आणि गणपती बाप्पाचे सगळ्यात जर इंद्रियात लहान काय असेल तर डोळे आहेत. डोळे. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, मारुतीरायाचे डोळे इतके लहान आहेत, सगळ्यातलं सगळं पाहतात. मारुतीराय आपल्या याचे गणपती बाप्पाचे, गणपती बाप्पाचे इतके कान, ते मारुतीरायचं आठवायलेत ना, चरित्र त्यांचं चालू होतं ना. गणपती बाप्पाचे कान भाऊ इतके मोठे आहेत, इतके मोठे आहेत, भंगिऱ्याचं पण ऐकून मधात ठुतेत आणि ह्या पोटात साठवितेत आणि मग खरं काय ते ठुतेत आणि खोटं फेकून देतात. म्हणून तो महाभारत लिहिण्यासाठी गणपती बाप्पात निवडले होते. श्रीमूळ वेद व्यास भगवान, 1.25 लक्ष भारत केले निर्माण. तया प्रति प्रश्न केला जन्मे जयान, समूळ सांगा मजला पूर्वज कथन. जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. गणपती बाप्पाला महाभारत लिहिण्याचा 18,000 श्लोकाचा संपूर्ण 1.25 लक्ष श्लोकाचा, हे भागवताचे श्लोक झाले. 1.25 लक्ष श्लोक लिहिण्याचा मान, कारण त्यांची दृष्टीच इतकी गोड होती, कानच इतके व्यापक होते. हा, जो नाही आवडला तो श्लोक बाजूला फेकला. कुठ शब्द ते याचे सुद्धा महाभारताचे सुद्धा कुठ श्लोक होते, काढून टाकले ते. चला मग 8 डोळ्याने वाचिलं रामायण. पण ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं, आपण लिहिलेलं रामायण मारुतीरायानं छातीला लावलं, डोक्यावर घेतलं, काय काय केलं. पण हे रामायण ज्या वेळेला लोक वाचतील त्यावेळेला आपल्या रामायणाला कवडीची किंमत राहणार नाही. हे कोणाच्या लक्षात आलं माहिती आहे का? महर्षी वाल्मिकाच्या. महाराज महर्षी वाल्मिक हे संसारिक होते. अगोदर होतेत ना संसारिक, नंतरचं काय असू द्या, पण काय होते अगोदर? संसारिक होते. तरी पण मारुतीराय त्यांच्या आश्रमावर आल्यावर तुम्हाला काय देऊ असं वाल्मिक ऋषींच्या तोंडातून वाक्य पडलेलं नाही. मारुतीराय निष्ठावंत संन्यासी, निष्ठावंत ब्रह्मचारी, ज्यांच्या आईला सुद्धा कळालं नाही पोरग आहे का पोरगी, लक्षणावून ओळखीलं पोरग आहे. इंद्रिय दिसलीच नाही भाऊ, जन्मताच कासोटा होता कमरेला बांधलेला. आईला आणि बापाला सुद्धा इंद्रिय नाही, पाहायला भेटली नाही, इतका कमरेला कासोटा घातलेले. आणि तसा विरक्त महात्मा महर्षी वाल्मिकाला जाताना म्हणले, काय देऊ, काय देऊ तुम्हाला, काय देऊ, काय देऊ. तर महर्षी वाल्मिकानं सांगितलं, खरंच देताल का, खरंच देताल का? हो. मग जे रामायण तुम्ही छातीला लावून डोक्यावर घेऊन नाचलात ते रामायण जगप्रसिद्ध झालं पाहिजे. तथास्तु. विशाल भाऊ, काय कृपा झाली, सगळ्या शिळा उचलल्या आणि समुद्रात टाकून दिल्या. सगळ्या शिळा उचलल्या आणि समुद्रात टाकल्या. जर मारुतीरायानं या रामायण लिहिलेल्या शिळा टाकल्या नसत्या तर महर्षी वाल्मिकाने केलेल्या काव्याला एका तिला इतकी किंमत राहिली नसती. म्हणून नारदानी परमार्थात आणलं इथपर्यंत उपकार असतील, पण चंद्र सूर्य तोपर्यंत जर वाल्मिकाला मोठं केलं असेल तर ते मारुतीरायाचे उपकार. म्हणून मालक पहिल्या कडव्यात काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार.
एका साधूनं एका साधूवर उपकार केले तर चंद्र सूर्य येतोपर्यंत रामायण श्रेष्ठ ठरलं. असेच उपकार भगवान वैद्यनाथाचे, भगवान गणेशाचे, भगवान ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबरायाचे उपकार आदरणीय सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीची फार मोठी उंच भरारी आहे, या नगरीतील सात्विक सदाचारी पुण्यशील पावन मुली आपल्या सासरी जात असताना त्यांना एक श्रद्धेची भेट द्यावी असा ज्या व्यक्तीच्या अंतःकरणात भाव आहे, दुखी सुखी सर्व लोकांना हॉस्पिटलपर्यंत पोचवायचं काम करण्याचा एक सामाजिक वारसा आहे आणि स्वयं श्रद्धेतून, आपल्या चातुर्यातून, आपल्या बुद्धीतून, आपल्या युक्तिवादातून, आपल्या श्रमातून प्राप्त झालेला अर्थ असे धार्मिक उत्सव करण्याचा ज्यांचा वारसा आहे